आज आहे आपल्या आईस्क्रीम क्लासचा डे 5। आजच्या भागात आपण चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत। नॅचरल आईस्क्रीम प्रोफेशनल पद्धतीने कसं बनवायचं याच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर आजचा 5वा भाग आहे आईस्क्रीम क्लासचा आपला। आणि ही आईस्क्रीम इतकी भारी लागते की प्रत्येक घासाला आपण कॅडबरी खातो याचं फिलिंग येतं। तर रेसिपीला सुरुवात करूया। प्रोफेशनल पद्धतीने आपण आईस्क्रीम बनवतोय, त्यासाठी परफेक्ट आईस्क्रीम बनण्यासाठी आपल्याला मेजरिंग कपची गरज लागते आणि मेजरिंग स्पूनची गरज लागते। तर इथे 1 कप 1/4 कप आपण यूज करणार आहे आणि 1 टेबलस्पून असं यूज करणार आहे आपण। तर आता एखादं जाड तळाचं पातेलं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे। तर इथे आपण फुल क्रीम दूध, म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आईस्क्रीमसाठी नेहमी म्हशीचं दूध वापरायचं, गाईचं दूध वापरायचं नाही। म्हशीचं दूध वापरल्यावर आईस्क्रीम छान होते। आणि दूध डायरेक्ट कच्चं वापरायचं आहे आपल्याला, तापवून घ्यायचं नाही। म्हणजे पिशवीचं जर वापरत असेल तर डायरेक्ट वापरायचं आहे न तापवता, किंवा गवळीकडनं आणत असेल तर तसंच वापरायचं आहे न तापवता। 1 कप दूध घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे। कॉर्नफ्लॉवर चांगल्या ब्रँडची घ्यायची, सुट्टी वापरायची नाही। आता त्यातच आपल्याला कोको पावडर टाकायची आहे। तर इथे मी कोको पावडर घेतलेली आहे। तर हे पहा, अशा पॅकिंगची कोको पावडर घेतलेली आहे। इथे आपण 2 टेबलस्पून कोको पावडर वापरत आहोत। ही डार्क कलरची कोको पावडर आहे म्हणून मी 2 टेबलस्पून वापरली। जर लाईट कलरची असेल थोडीशी तर तुम्ही 3 टेबलस्पून कोको पावडर वापरा। आता यामध्ये आपण साखर घेतलेली आहे 1/4 कप आणि 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डेअरी व्हाईटनर वापरू शकता। किराणा मालाच्या दुकानात 10 रुपयाला पॅकेट मिळतं डेअरी व्हाईटनरचं, ते तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व साहित्य गॅसवर ठेवायच्या आधी मिक्स करून घ्यायचं। याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आधीच खालीच मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। डायरेक्ट आपण गॅसवर ठेवलं तर गुठळ्या होतात। तर अशा पद्धतीने मी हे मिक्स केले, याच्या गुठळ्या मोडून घेतल्यात। आता गॅसवर ठेवायचे। तर मेजरिंग कप आपल्याला ऑनलाईन मिळतात किंवा एखाद्या केकचं जे रॉ मटेरियल मिळतं तिथे मिळतात किंवा भांड्याच्या दुकानात मिळतात। आणि कोको पावडरसुद्धा केकच्या रॉ मटेरियल मिळतं तिथं त्या दुकानात मिळून जातं। आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। लो फ्लेमवर आपल्याला ह्याला सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे। हलकीशी उकळी येत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि कोको पावडर टाकलेली आहे। तर हे दोन्ही शिजण्यासाठी आपल्याला हे गॅसवर उकळून घ्यायचं आहे हलकीशी उकळी येत तोपर्यंत, म्हणजे छान हे मिश्रण शिजतं। तर आता यामध्ये आपल्याला डार्क कंपाऊंड वापरायचं आहे, कारण आपण चॉकलेट केक बनवतोय। तर हे डार्क कंपाऊंड म्हणजे चॉकलेट असतं। हे सुद्धा आपल्याला केकचं जे रॉ मटेरियल ज्या दुकानात मिळतं तिथे मिळून जातं। तर 50 ते 60 ग्रॅम इथे आपण डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे। दुधाच्या मिश्रणात टाकल्यानंतर हे मेल्ट होतं आणि एकसारखं मिक्स होतं या दुधाच्या मिश्रणात। हे डार्क कंपाऊंड म्हणजे चॉकलेटच असतं। तर हे केकचं जिथे रॉ मटेरियल मिळतं त्या दुकानात मिळून जातं। 400 ग्रॅमचं एक पॅकेट असतं, त्याच्यामध्ये 4 स्लॅब असतात। तर त्यातला आपण 100 ग्रॅमचे 4 स्लॅब असतात। तर त्यातला आपण 50 ते 60 ग्रॅम इथे चॉकलेट वापरले। आपल्याला जर जास्त चॉकलेटी आईस्क्रीम बनवायची असेल तर आपण अजून चॉकलेटचं म्हणजे डार्क कंपाऊंडचं प्रमाण वाढवू शकतो। आता 5 ते 6 मिनिटानंतर याला हलकीशी उकळी आली आणि हे मिश्रण छान घट्ट झाले। आता गॅस बंद करून हे मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले। रूम टेम्परेचरवरच आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचे, फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं नाही किंवा फॅनखाली थंड करून घ्यायचे। फ्रीजमध्ये अजिबात थंड करायचं नाही आणि थंड झाल्यावरच हे वापरायचे। तर हे पहा, असं मोर्डेचं डार्क कंपाऊंड मी वापरलेलं आहे। तर आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। तर आता हे थंड झाले, आता पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी दुसरं पातेलं घेतले। आता आपल्याला व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे। तर हे पहा, अशी 1 किलोचं पॅकेटमध्ये आपल्याला व्हिप क्रीम मिळते। जिथं केकचं रॉ मटेरियल मिळतं त्या दुकानात व्हिप क्रीमसुद्धा मिळून जाते। तर 1-1 किलोचे पॅकेट मिळतात। तर ते आणल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणात आईस्क्रीम होते, बऱ्याच वेळा होते। ही व्हिप क्रीम आपण केकसाठी पण वापरतो, आयसिंग केकसाठी, तीच आईस्क्रीमसाठी सुद्धा वापरली जाते। तर इथे मेल्टेड आणि चिल्ड अशी व्हिप क्रीम घेतलेली आहे आपण 1 कप। तर आपल्याला या आईस्क्रीमसाठी 1 कप आणि 1/4 कप असे प्रमाणात व्हिप क्रीम वापरायची। तर मी 1/4 कप अजून त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता इलेक्ट्रिक बीटरने याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। क्रीमची क्वांटिटी डबल होतोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर आता इलेक्ट्रिक बीटरने मी फेटून घेतल्यानंतर यामध्ये 1/4 कप कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे, किंवा मिठाई मेट किंवा मिल्क मेड अशा कोणत्याही नावाने याला ओळखलं जातं। तर कंडेन्स मिल्क, मिठाई मेट, मिल्क मेड हे एकच असतं, वेगवेगळ्या कंपन्यांनुसार याची वेगवेगळी नावं असतात। आता पुन्हा इलेक्ट्रिक बीटरने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे।
तर आपण कंडेन्स मिल्क टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले, फेटून घेतले। आता क्रीम फेटली गेलेली आहे, एक 7 ते 8 मिनटं लागली क्रीम फेटायला। आता यामध्ये आपण जे चॉकलेटचं जे मिश्रण दुधामध्ये टाकून मिक्स केलेलं होतं, थंड करण्यासाठी ठेवलं होतं बाजूला रूम टेम्परेचरवर, तर ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता ते टाकून घेतलेलं आहे यामध्ये क्रीममध्ये। थंड झाल्यानंतर ते घट्ट झाले की ती तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये कोको पावडर आणि आपण जी कॉर्नफ्लॉवर वापरली त्यामुळे हे असं मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट झाले। आता पुन्हा इलेक्ट्रिक बीटरने व्यवस्थित हे एकसारखं करून घ्यायचं। तर साधारण 1 मिनिटभर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं, जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही। साधारण 1 मिनिटभर सर्व एकसारखं होतोपर्यंत मिक्स करायचे। आपण सुरुवातीला दुधाच्या मिश्रणात जे डार्क कंपाऊंड टाकलं त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जर डार्क कंपाऊंड नसेल तर कॅडबरी टाकू शकता तुम्ही, त्यामुळे पण छान आईस्क्रीम तयार होते जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड नसेल तर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले। आता एकदा स्पॅच्युलानी हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचे, कारण इथे पातेलेला थोडीशी व्हाईट क्रीम दिसत आहे साईडला, तर ती तशीच राहायला नको म्हणून स्पॅच्युलाने मी खालीवर करून घेत आहे, म्हणजे जी काही क्रीम मिक्स व्हायची राहिली ती होईल। तर याआधीही मी वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत, त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा। बरेच फ्लेवरचे आईस्क्रीम मी तुम्हाला दाखवलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे। आणि आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीझरचं टेम्परेचर नेहमी हाय करायचं, म्हणजे विकतच्या सारखी आईस्क्रीम छान सेट होते। तर आता इथे एअरटाईट डबा घेतलेला आहे, एअरटाईट झाकणाचा डबा। तुमच्याकडे जो कुठला डबा असेल प्लास्टिकचा, काचेचा, एअरटाईट झाकणाचा तो तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये मी आईस्क्रीमचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर वरनं गार्निशिंगसाठी तुम्ही चोको चिप्ससुद्धा वापरू शकता। आता अशा पद्धतीने हे एअरटाईट झाकण लावून हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं। उरलेली आईस्क्रीम मी दुसऱ्या एअरटाईट डब्यामध्ये भरत आहे। तर आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी महत्त्वाची टिप लक्षात ठेवा, फ्रीझरचं टेम्परेचर हाय करायचं आहे। कमी टेम्परेचरमध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही। विकतच्या सारखी जर आपल्याला आईस्क्रीम सेट करायची असेल तर फ्रीझरचं टेम्परेचर वाढवायचं। तर दोन्ही एअरटाईट डब्याची झाकणं लावून मी 10 ते 12 तास किंवा पूर्ण ओव्हरनाईट आईस्क्रीम सेट करून घेणार आहे फ्रीझरचं टेम्परेचर वाढवून। तर मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलेली आहे। दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे की आईस्क्रीम कशी सेट झाली। तर हे पहा, मी पूर्ण रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतलेली आहे। तर छान आपली चॉकलेट आईस्क्रीम सेट झालेली आहे। वरनं जरी ही कमी डार्क दिसत असली, लाईट दिसत असली, तर ही जी आईस्क्रीम आहे आपण स्कूपरने जर काढली तर त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता किती डार्क कलर दिसत आहे। तर खूप छान ही आईस्क्रीम होते। प्रत्येक घासाला कॅडबरी खातोय की काय असं वाटतं आपल्याला, इतकं छान फिलिंग येतं। विकतची आईस्क्रीमसुद्धा एवढी भारी लागत नाही, चॉकलेट आईस्क्रीम एवढी भारी ही घरच्या घरी आईस्क्रीम तयार होते। तर किती छान स्कूपरने आईस्क्रीम निघलेली आहे तुम्ही पाहू शकता, आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही आईस्क्रीम आहे, अजिबात आईस क्रिस्टल झालेले नाही। खूप छान आईस्क्रीम सेट झालेली आहे। तर मी तुम्हाला चमच्याने तोडून दाखवते किती छान आईस्क्रीम आपली सॉफ्ट झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता इतकी भारी आईस्क्रीम ही लागते ना, लहान मुलांना तर खूपच चॉकलेट फ्लेवर आवडतो। तर 2-3 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी आईस्क्रीमचे व्हिडिओ शेअर केले नव्हते। तर आजही थोडी तब्येत डाऊनच आहे माझी, तरीही मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। थोडासा आवाजामध्ये माझ्या बदल तुम्हाला जाणवलंच असेल। तर मी अजून स्कूपरने वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते किती छान आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे, चॉकलेट आईस्क्रीम। ही जर आईस्क्रीम तुम्ही घरी केली तर तुम्ही विकतची आईस्क्रीम कधीच खाणार नाही, एवढी ही आईस्क्रीम भारी लागते। तुम्ही नक्की करून पहा। गार्निशिंगसाठी वरनं मी चोको चिप्स टाकलेले आहे, दिसायला छान दिसतं म्हणून। तर मस्त अशी चॉकलेट आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे, एक नंबर लागते। तुम्ही करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि इथून मागचे बाकीचे जे आईस्क्रीमचे व्हिडिओ शेअर केले ते तुम्ही नक्की पहा। भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।